मिरजेत आरोप प्रत्यारोपांचा महापूर, इद्रिस नायकवडींवर योगेंद्र थोरात यांची टीका, तर श्वेतपद्म कांबळेंना इशारा. घरासमोरचा रस्ता करण्यासाठी आमदार व्हावं लागलं, आमच्या कुटुंबावर बोलू नका, आम्ही बोललो तर महागात पडेल. योगेंद्र थोरात. मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 20 मध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांना जोर आला असून आमदार इद्रिस नायकवडी, योगेंद्र थोरात आणि श्वेतपद्म कांबळे यांच्यातील शाब्दिक संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. काल प्रसारमाध्यमांशी बोलताना श्वेतपद्म कांबळे यांनी योगेंद्र थोरात यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याला उत्तर देण्यासाठी आज आयोजित पत्रकार परिषदेत योगेंद्र थोरात यांनी कांबळे आणि आमदार इद्रिस नायकवडी यांच्यावर जोरदार टीका केली. थोरात म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ म्हणजे शिक्षणाचा प्रसार. त्याच विचारातून मी शाळा सुरू केली, ग्रंथालय उभारले आणि धम्मासाठी बुद्ध विहार बांधले. दरवर्षी बाबासाहेबांची जयंती साजरी करत त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम आम्ही सातत्याने करत आलो आहोत. यावेळी त्यांनी पंढरपूर चाळीतील बुद्ध विहारासाठी मंजूर झालेल्या निधीचा मुद्दा उपस्थित करत आमदार इद्रिस नायकवडे यांच्यावर गंभीर आरोप केले. बुद्ध विहारासाठी मंजूर झालेला निधी कुठे गेला, त्याबाबत प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवली का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कुटुंबियावर टीका करण्याच्या मुद्द्यावर बोलताना थोरात म्हणाले, राजकारणात वैचारिक टीका व्हावी, मात्र कुटुंबियांना लक्ष करणे योग्य नाही. आमच्या मुलांवर किंवा कुटुंबावर बोलू नका. आम्ही बोलायला सुरुवात केली तर अनेकांना ते महागात पडू शकते. आमच्या कुटुंबाचा इतिहास स्वच्छ आहे. आमदार इद्रिस नायकवडी यांच्यावर टीकेची झोड उठवत थोरात म्हणाले, इद्रिस नायकवडी यांनी मिरज नासवण्याचे काम केले. जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या घरासमोरचा रस्ता करण्यासाठी त्यांना आमदार व्हावे लागले. हीच त्यांची कामगिरी आहे. पुढे ते म्हणाले, आमची लढाई थेट तुमच्या सोबत आहे. आमच्याच समाजातील लोकांना आमच्या विरोधात उभे करण्याचे राजकारण आता जुने झाले आहे. आमच्यावर टीका करायची असेल तर इतरांना पुढे न करता स्वतः किंवा आपल्या मुलाला पुढे करून बोला. आमच्या समाजातील लोकांना आमच्या विरोधात उभे करू नका, असा इशाराही योगेंद्र थोरात यांनी दिला. या पत्रकार परिषदेमुळे मिरजेतील प्रभाग क्रमांक 20 मधील राजकीय वातावरण आणखी तापले असून आगामी काळात या आरोप प्रत्यारोपांवर संबंधितांकडून काय भूमिका घेतली जाते याकडे लक्ष लागले आहे.